तर जय श्री मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राशन कार्ड ऐवजी तुम्हाला मिळणार आहेत पैसे। तर मित्रांनो कसे मिळणार, तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, कुठं डॉक्युमेंट जमा करावं लागेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन जी मिळणार आहे ते सर्व काही याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार। ए टू झेड इन्फॉर्मेशन याच व्हिडिओ। प्रति माणूस 9,000 रुपये आज तुम्हाला मिळणार। प्रति माणूस मिळणार का कुटुंबाला मिळणार आणि कोणतं राशन कार्ड तुमच्यापाशी असायला हवे, सर्व काही माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि तुम्ही इथं पाहू शकता काय मिळणार, आता रेशन कार्ड वाल्यांसाठी धान्य ऐवजी मिळणार पैसे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कोणत्या कुटुंबांना मिळणार आणि कोणतं राशन कार्ड तुमच्यापाशी असायला हवे, सर्व काही माहिती एकाच व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो मी प्रदीप बागे, स्वागत म्हणून स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिले पाहण्याचे तुम्हाला करावं काय लागेल। तर मित्रांनो सर्वात पहिले सांगू इच्छितो, सर्वात पहिले पाहू शकता इथं काय आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे राशन ऐवजी मिळणार वार्षिक 9,000 रुपये। लवकर हा फॉर्म भरा। तर मित्रांनो राशन कार्ड वाल्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल आणि तुम्हाला काय करावं लागेल, सर्व काही माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, राशन कार्ड पाहू शकता राशन कार्ड न्यू GR अपडेट। तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आता शिधापत्रिका धारकांना पाहू शकता मोफत रेशन आणि 2 किलो प्रति किलो धान्य देण्याबाबत नवीन निर्णय जाहीर करत आहे। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना नवीन पाहू शकता रेशन कार्ड शिवाय दरमहा पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने। राज्यात सुरू आहे शिधापत्रिका धारकांना रेशन बदल्यात पैसे देण्याची ही योजना काय आहे आणि पाहू शकता पोस्टमध्ये आम्ही रेशन कार्ड नवीन अपडेट महाराष्ट्र लागू पाहू शकता करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेसंदर्भात कोणती व्यक्ती लाभार्थी असेल। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, यामध्ये तुम्हाला काय आहे, राशन कार्ड तुमच्यासाठी कोणता आहे आणि कोणती व्यक्ती याच्यामध्ये लाभ घेऊ शकते आणि ही 9,000 रुपये कोण्या कुटुंबाला मिळणार आहेत, सर्व काही माहिती तुम्हाला आता पाहायला मिळणार। रेशन कार्ड धान्य नाही तर प्रत्येकी 9,000 रुपये मिळणार शासन निर्णय जाहीर केलेला आहे। तर मित्रांनो तुम्हाला शासनाकडून आता काय झालेलं आहे माहिती आहे का, तुम्हाला जे पैशाचा उपयोग कसा घ्यावा लागेल आणि 9,000 रुपये तुम्हाला मिळतील तर मिळतील कसे, सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड पाहायला मिळणार। तर मित्रांनो पाहू शकता इथं काय दिलेलं आहे, राज्यातील 14 आत्माग्रस्त जिल्ह्यांना सुमारे 40 लाख पाहू शकता 40 लाख रेशन लाभार्थ्यांना ज्यांचे उत्पन्न 59,000 ते 1 लाख इतके मर्यादित आहे। तर मित्रांनो पाहू ज्यांचे उत्पन्न 60,000 ते 1 लाखाच्या अंदर आहे तर त्यांना आता काय आहे किती रुपये मिळणार, 9,000 रुपये इतके मर्यादित असेल तरच स्वस्त धान्य दुकानातून तुम्हाला माहिती आहे का 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ तुम्हाला देण्यात येत आहेत। तर मित्रांनो या योजने पाहू शकता योजना करण्यात आली होती आणि पाहू शकता योजनेच्या अंमलबजावणी केंद्र सरकारमार्फत राज्य सरकार धान्य दिले जात आहे। मात्र दरम्यान काळात पाहू शकता आपल्याला क्लिअर इथं दिलेलं आहे, इथं पाहू शकता, इथं वाचू शकता तुम्ही आणि तुम्ही इथं लाईव्ह पण पाहू शकता। आपल्या राज्यातील ही योजना बंद पडली, मात्र काही योजना बंद झाल्याने लाभार्थी असंतोष पसरला आहे। त्यामुळे काही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय असून योजनेसंदर्भात धान्य बदल्यात पैसे दिले जाणार आहेत। तर मित्रांनो पाहू शकता जे योजना आहेत जसे त्यांच्या संदर्भात काय आहे, तुम्हाला धान्यऐवजी पैसे देणार। पैसे मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्यापाशी केसरी राशन कार्ड असो का पिवळं असो का अंत्योदय असो, तर मित्रांनो याच रेशन कार्डवाल्यांना हा फायदा होणार आहे। तर मित्रांनो सर्वात पहिले पाहू शकता आणि तुम्हाला माहिती राशन कोणत्या जिल्ह्यांना लागू झालेलं आहे, महाराष्ट्रातील जिल्हे सर्वात पहिले पाहू शकता, इथं 14 जिल्हे काय आहे इथं ॲड केलेले आहेत। 14 जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले पाहू शकता आणि 14 जिल्हे सर्वात पहिले जर तुमचं नाव याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आहे का नाही मला कळवा, कारण की माहिती आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही मी तुम्हाला ए टू झेड माहिती सांगणार। आणि सर्वात पहिले 14 जिल्हे पाहू शकता, सर्वात पहिले काय आहे अकोला येत आहे, इथं यवतमाळ आहे, इथं अमरावती आहे, इथं उस्मानाबाद आहे आणि इथं बुलढाणा आहे। तर मित्रांनो तुमचा जिल्हा आहे का नाही हे मला सांगायचं। तर मित्रांनो पाहू शकता हे इथे जिल्हे ॲड झालेले आहेत। तर मित्रांनो पाहू शकता इथं परभणी पण आहे, इथं वाशिम आहे, इथं वर्धा आहे, इथं नांदेड आहे, इथं जालना आहे, इथं औरंगाबाद आहे, इथं हिंगोली आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये पण तुमचा जिल्हा आहे का नाही मला कळवायचा आहे। तर मित्रांनो पाहू शकता इथे बीड आणि लातूर। तर मित्रांनो राज्यातील 14 आत्माग्रस्त जिल्ह्यांना 40 लाख लाभार्थी स्वस्त दरात धान्य देण्याची योजना सुरू केली आहे। कोणी केली आहे, सरकारने सुरू केली आहे। पण असताना रेशन कार्ड माहिती बंद केल्याबद्दल संताप व्यक्त होत असताना आता धान्यऐवजी तुम्हाला काय पैसे देण्याचा निर्णय कोणी घेतला, सरकारने घेतला। आखण्यात आलेली आहे की थेट खात्यात पैसे तुम्ही पाहू शकता जमा करा, लाभार्थी बँकेच्या खात्यात डायरेक्ट पाहू शकता की काय लाभार्थी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, लाभार्थी बँक खाते 59,000 ते 1 लाख वार्षिक उत्पन्न असायला हवे। वार्षिक उत्पन्न म्हणजे माहिती तुमचं उत्पन्न जे आहे ते शेताचं उत्पन्न किती असेल 60,000 आणि तुम्हाला 1 लाखच्या अंदर असायला हवे किंवा 25,000 तुमचं उत्पन्न टाकला असतो तिथे ॲड करावं लागेल। तुम्हाला तुमचं उत्पन्न 1 लाखाच्या अंदर असलं तरच तुम्ही काय करू शकता, लाभ घेऊ शकता। जर तुमच्यापाशी केसरी राशन कार्ड असेल तर सर्वात महत्त्वाचं एक आहे की तुमच्यापाशी जर उत्पन्न 2,50,000 असेल तुम्हाला याच्यामध्ये जुर्माना होऊ शकतो जर राशन घेत असाल तर। जुर्माना कसा होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे का,
सर्वात पहिली जर तुम्ही राशन घेत असाल तर ते राशन तुम्हाला आताच बंद करावं लागेल ना. तुमचं काय 30 रुपये किलो मार्फत तुमची जेवढं बी राशन तुम्ही घेतलं आहे तेवढं तुमच्यापासून वसूल करण्याचा निर्णय हा भारत सरकारचा आलेला आहे. त्यानिमित्त तुम्ही राशन जे घेणं ते बंद करा. तुमचं उत्पन्न जर 2,50,000 पेक्षा जास्त असेल, 2,50,000 पेक्षा, तर उत्पन्न असले इथं पाहू शकता. सर्वात पहिले काय दिलेलं आहे, उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लवकरच प्रतिवर्ष काही मिळणार आहे. पाहू शकता कुटुंबांना, तर मित्रांनो पाहू शकता कुटुंबांना म्हणजे लवकरच प्रति कुटुंबांना, तर एका कुटुंबांना काय मिळणार, एका व्यक्तीला नाही मिळणार, एका कुटुंबांना 9,000 रुपये मिळणार आहे. तर स्वस्त धान्य दुकानात पाहू शकता एक गहू 1 रुपया किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो दरम्यान उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली. केंद्र सरकार पाहू शकता इथं काय, केंद्र सरकार यासाठी धान्य देत आहे. होते ते बंद झाल्याने लाभार्थ्यांना गहू सप्टेंबर 2000 पासून काय तांदूळ वितरण बंद करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो रेशन कार्ड आता तुम्हाला माहिती आहे का, रेशन कार्ड आता रेशन धान्याऐवजी किती रुपये मिळणार. तर मित्रांनो महाराष्ट्र शासन अंतर्गत तुम्हाला माहिती आहे 14 आत्मा राशन धान्याऐवजी किती रुपये मिळणार. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनेनुसार 14 आत्माग्रस्त जिल्ह्यांना शेतकरी रेशन धान्य मिळणार नसून त्याऐवजी प्रति लाभार्थी 150 रुपये मिळणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता ज्यांना कुटुंबामध्ये राशन मिळत आहे, एका व्यक्तींना आता किती रुपये मिळणार, ते 150 रुपये मिळणार आहे. तर मित्रांनो मिळणार आहेत. तर मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबात व्यक्ती पाहू शकता 5 व्यक्ती असल्यात त्या कुटुंबाला वार्षिक 9,000 रुपये शासन देणार. तर मित्रांनो पाहू शकता वार्षिक तुम्हाला किती मिळणार, 9,000 रुपये जर 5 पेक्षा जास्त व्यक्ती असले तर. मित्रांनो राशन कार्ड न्यू अपडेट पैसे कसे मिळायचे, तर मित्रांनो आता हे पाहणार आपण. इथं पाहू शकता सर्वात पहिले काय आहे, शिधापत्रिका माहिती कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा करण्याचाही विचार केला जात आहे. प्राप्त करण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, सर्वात पहिले जर तुमच्या खात्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, आधार लिंक केलेलं नसेल तर आधार लिंक सर्वात पहिले करून टाका. आणि तुम्हाला वर्षाला किती रुपये मिळणार, 36,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत. आणि राशनमध्ये तुमचे आहे 5 व्यक्तीपेक्षा जास्त नाव असायला हवे. दरवर्षी 4 लोकांच्या कुटुंबातील 36,000 रुपये प्रति तुम्हाला या पैशातून हे तुम्ही काय करू शकता, बाजारातून गहू आणि तांदूळ खरेदी करू शकता. ही गरज पाहू शकता भागून वाचवलेला पैसा हा दुसऱ्या ठिकाणी खर्च करता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे का, सर्वात पहिले सांगितलं तुमचा जो पैसा वाचलेला आहे गहू तांदळासोबत तुम्ही एका वर्षाला 36,000 रुपये मिळणार. हे पैसे तुम्ही इतर गरजा पूर्ण करण्यासाठी देखील वापरू शकता. रेशन कार्ड न्यू अपडेट जी आर आलेला आहे. तर मित्रांनो जो तुमचा पैसा तुम्हाला भेटणार आहे त्या पैसा तुम्ही काय करू शकता, इतर बी उपयोग करू शकता, इतर बी तुमचा फायदा करून घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, जे तुमच्यासाठी अपडेट आलेलं आहे, जे सर्वात मोठा अपडेट आहे तो पैसा काय करू शकता तुम्ही, तुमचं रेशन कार्ड जर तुमचं 5,000 झाला, तुमचा मिळणार 9,000 4,000 जर उरले तुम्ही तिथे काय करू शकता, तिथे तुम्ही तुमचा पैसा तो आहे दुसऱ्या ठिकाणी पण वापरू शकता. तिथे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तो तुम्हाला काय भारत सरकारच्याकडून जी योजना आली आहे 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे मिळणार आहे. आणि कोणत्या धारकांना मिळणार, ज्यांच्यापाशी हे केसरी कार्ड आहे आणि पिवळं कार्ड यांनाच मिळणार. फक्त हेच लाभार्थी काय असणार आहे, पात्र. तुम्हाला सांगितलं आहे कोणते लाभार्थी, सर्वात पहिले मी सांगितलेलं आहे. आणि रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ पण मिळणार आहेत 9,000, हे सर्वात पहिले सांगितलं आहे. हेच इन्फॉर्मेशन होती महत्त्वाची. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर जरूर करा. ज्यांच्यापाशी रेशन कार्ड आहेत, ज्यांच्यापाशी अंत्योदय कार्ड आहे त्यांचा बी फायदा होणार आहे. आणि राशन कार्डवाल्यासाठी काही मोठे अपडेट पण आहेत. त्या अपडेटचे व्हिडिओ जर पाहिजे तर चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करून ठेवा, कारण सबस्क्राईब करणे ऑफकोर्स फ्री. आणि एक व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन केलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही पण जॉईन करा. त्या ग्रुप लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही जॉईन करून काय करू शकता, त्या योजना कोणत्या छोट्या मोठ्या योजना तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात पहिले मी व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन काय करतो माहिती आहे का, सर्वात पहिली योजना असो छोटी मोठी का कुठलीही लाडकी बहीण योजना असो आणि कुठलीही कुठली घरकुल योजना असो किंवा गॅस योजना असो, सर्वात पहिले मी त्या ग्रुपवर टाकण्याची कोशिश करतो. तुम्हाला काय करावं लागेल, त्या ग्रुपला जॉईन करावे लागेल. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा. भेटू नेक्स्ट पार्टमेंट. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद, जय शिवराय.